नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी तुम्हाला काहीतरी छान आणि वेगळं दाखवणार आहे. आता तुम्ही मिरची आणि बटाट्यावरनं तर तुम्हाला समजलं असेल की आपण मिरची भजी करतोय, पण नेहमीची जी मिरची भजी करतो ना आपण त्यापेक्षा भरपूर वेगळा प्रकार आहे हा. त्यामुळे नक्कीच व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या, नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या. त्याचबरोबर सोबतचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन आणि छान व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील. तर बघू शकता तुम्ही इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आपण व्हिडिओमध्ये जसं दाखवले त्याच पद्धतीने आपल्याला मिरच्या कट करून घ्यायच्या. ते आता ही मिरची भजी करताना बऱ्याचदा काय होतं, आपण ज्यावेळेस भजी पूर्ण आपली करून होते ना ती खाताना बघा मिरची जरा कच्ची लागते किंवा अशी निबार लागते. त्यासाठी काय करू शकतो ते सुद्धा पुढे मी तुम्हाला व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, म्हणजे काय होईल कोणतीही गोष्ट तुमच्याकडनं स्किप होणार नाही. मिरच्या बघा मधनं अशा कट करून घेतल्यात मी, संपूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत. आता तेल तापायला ठेवायचं. तेल जरा गरम झालं ना की लगेचच त्यामध्ये सगळी मिरची घालून घ्यायची. आपल्याला कट करून घेतलेल्या सगळ्या मिरच्या एकत्रितच अशा मी घालून घेणार आहे. बघा असं केल्यामुळे काय होतं ना, ज्यावेळेस आपण मिरची भजी करतो तुम्ही कशीही करा, साध्या बेसन पिठामधली जरी केली बटाटा न घालता, पण जर पहिलं हे केलं ना की आधी तळून घेतली ना ती मिरची, तर मग ती तळली जाते मिरची पूर्णपणे आणि मग खाताना छान लागते. नाहीतर बऱ्याच वेळा तुम्ही जर नोटीस केलं असेल की बघा जर तळली नाही ना तर ती कडक लागते खायला. तर ते होऊ नये म्हणून नक्कीच ही स्टेप तुम्ही फॉलो करू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर बघू शकता तुम्ही छान डाग पडेपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या. ते अर्थात काय ह्या मिरच्या छान मऊ झाल्या पाहिजे, अजिबात कडकपणा राहिला नाही पाहिजे त्यामध्ये. बघू शकता तुम्ही आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत, त्याला छान असे डाग सुद्धा पडलेले आहेत बघा किती. तर आता हे मी काढून घेते. आपण ह्या मिरच्या व्यवस्थित निथळून काढायच्या आहेत, नाहीतर मग यामध्ये तेल राहू शकतं, कारण की ओपन आहेत तर मग आतल्या साईडला वगैरे असं तेल जास्तीचं जाऊन बसू शकतं. त्यामुळे व्यवस्थित निथळून घ्या, म्हणजे मग भजी अजिबात तेलकट होणार नाही. आता बघा जो बटाटा मी घेतला होता ना त्यामध्ये तो बटाटा हाताने आधी कुस्करून घेतला. त्यानंतर ना त्यामध्ये लसूण घालायचा आहे ठेचलेला. तुम्ही लसूण वाटून घातलात तरी सुद्धा चालणार आहे. आता अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे, त्याचबरोबर थोडीशी बेडगी मिरची पावडर कलरसाठी घातलेली आहे. फक्त धना पावडर घालायची आपल्याला थोडीशी. गरम मसाला सुद्धा अगदी थोडासा घातलेला आहे. यामध्ये मसाले फार जास्त घालायचे नाहीयेत आपल्याला, कारण की आपण मिरची भजी करतोय, खूप जास्त मसाल्यांची गरज नाहीये. चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण. त्याचबरोबर यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि हे छान एकजीव करूया. आता जर तुमच्याकडे लिंबू असेल तर नक्कीच घाला. आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाहीये, पण लिंबू घातला ना तर खूप छान चव येते. लिंबाऐवजी तुम्ही चाट मसाला सुद्धा वापरू शकता. आता हे छान बघा मिक्स करून घेते हातानेच. बटाटा किसून वगैरे घ्यायची गरज नाहीये, फक्त फोडून हाताने घेतलात ना तरी सुद्धा चालेल. व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको म्हणून मग मी बऱ्याचशा स्टेप आधीच करून घेतल्या, जसं की बटाटा उकडून घेतला आधीच, त्याचबरोबर मिरच्या आधी धुवून घेतल्या होत्या आणि बटाटा कुस्करून सुद्धा घेतला आधीच. तर ठीक आहे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिरचीमध्ये हे भरून घ्यायचंय. जी कापलेली साईड होती ना आतमधली त्या साईडलाच हे बॅटर भरायचंय आपल्याला. आता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दोन्ही साईडनी सुद्धा भरू शकता. म्हणजे आता ही भरून झाली ना की मिरची हातावरच उलटी करायची आणि दुसऱ्या साईडने असाच बटाटा लावून घ्यायचा. या पद्धतीने तुम्ही यापूर्वी कधी केला आहे का ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. आता ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला अजून एक रेसिपी सांगते. हवं तर तुम्ही बटाटा वापरायचा नसेल, म्हणजे बटाटा उकडायला वेळ लागतो, तर मग तुम्हाला ते स्किप करायचं असेल ना तर काय करायचं, पोहे भिजवायचे, छान भिजवायचे पाण्यामध्ये, जास्त पाण्यात मध्ये निथळून घ्यायचे आणि त्याचा हा मसाला तयार करायचा. तरी सुद्धा खूप छान भजी होते. जर तुम्हाला ती रेसिपी पाहायची असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा की ताई आम्हाला पोहे घालून मिरची पाहायची आहे. मी नक्कीच ती रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. खूप जास्त छान होते, मी नेहमी करते, त्यामुळे आज तुम्हाला सांगते. जेव्हा कधी घाई असते ना आपल्याला ते सुद्धा करू शकता. तर बघा एकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला दुसरी सुद्धा रेसिपी सांगितली आहे.
त्यामुळे नक्कीच जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय आणि आवडला असेल तर एक लाईक तरी करा, कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवत जा. बघू शकता तुम्ही आपल्या सगळ्या मिरच्या छान भरून झालेल्या आहेत. आता आपण ह्याचं जे वरचं बॅटर आहे ते करून घ्यायचे. त्यासाठी बघा इथे आधीच मी थोडं बेसनपीठ काढून घेतलेलं आहे बाउलमध्ये. आता बेसनपीठ तुमच्या अंदाजे घ्यायचं, कारण की मिरच्या तुम्ही किती घेतल्यात त्यानुसार तुम्हाला बेसनपीठ घ्यायचे. आता थोडीशी कोथिंबीर घालूया, म्हणजे मग वरतून छान दिसतं सुद्धा आणि ती खायला सुद्धा छान लागते तळलेली कोथिंबीर. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आपल्याला आणि ओवा घालायचा आहे थोडासा, हातावरती क्रश करून मग घाला. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. बघा छोटा चमचा आहे, अगदी थोडीशी हळद घातलेली आहे मी. आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. खूप जास्त साहित्य लागत नाही ह्या रेसिपीला, पण खायला खरंच खूप कमाल होते. त्यामुळे नक्कीच एकदा तरी ट्राय करू शकता तुम्ही. आता बघा पाणी घालायचंय थोडं थोडं करून आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. हे पीठ खलवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, पाणी खूप जास्त घालायचं नाही. आपल्याला अजिबात पातळ नकोय, ते व्यवस्थित मिरचीवरती लागलं पाहिजे. बघू शकता तुम्ही किती घट्ट आहे पीठ. अशाच पद्धतीने आपल्याला घट्ट हवंय, जसं आपण बटाटे वडे करण्यासाठी पीठ करतो ना, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ करून घ्यायचे. आता बघा मिरची अशी घ्यायची, यामध्ये छान बुडवायची आणि मग ती तेलात सोडायची आहे. तर बघा अगदी अलगद हातानेच आपल्याला ही मिरची उचलायची आहे. बघू शकता तुम्ही, नाहीतर मग काय होईल, बटाटा बाहेर येईल. त्यामुळे अलगद हाताने करायचं हे काम. तेल छान गरम हवं आणि गॅस मीडियम ठेवायचा त्यानंतर. आणि ह्या मिरच्या अशा पद्धतीने बघा तेलात आपल्याला सोडून घ्यायच्या. ते मी मिरच्या तेलात सोडतेय. तोपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्की व्हिडिओला एक लाईक करा. लाईक यासाठी सांगत असते कारण की पाहून आम्हाला सुद्धा बरं वाटतं की चला आपला व्हिडिओ एवढ्या लोकांना आवडलाय, लाईक आलेत म्हणजे, त्यामुळे सांगत असतो. प्लीज एक लाईक नक्कीच करत जा. आता बघा असंच अलगद हाताने आपल्याला सगळ्या मिरच्या तेलामध्ये सोडून घ्यायच्यात. अर्थात कढईमध्ये जेवढ्या बसतील तुमच्या तेवढ्या मिरच्या सोडून घेऊया आपण तेलामध्ये. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मिरच्या सोडून घेतल्यात. गॅस मीडियम ठेवायचा आहे, परत एकदा सांगते, नाहीतर फास्ट गॅसवरती केलं ना तुम्ही तर खूप पटकनी रंग चेंज होतो आणि मग तो खरपूसपणा येत नाही. त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला हे मिरच्या तळायच्या. ते मिरच्या टाकल्यानंतर लगेचच चमच्याने हलवायच्या नाहीयेत. एक अर्धा मिनिटं तरी होऊन द्यायच्या, म्हणजे मग ते व्यवस्थित सुकलं पाहिजे बेसन पीठ. आणि त्यानंतर हे पलटी करायच्या ते आपल्याला. तर बघू शकता तुम्ही यापूर्वी अशा मिरच्या कधी केल्या आहेत का ते नक्कीच मला कळवा. मिरची अशी 2 भाग करून न करता अखंड मिरची ठेवून सुद्धा करतात, पण ही काहीतरी वेगळी पद्धत आहे आणि अशी मिरची खायला जास्त छान लागते त्या मिरचीपेक्षा. ज्यावेळेस तुम्ही स्वतः ही मिरची अशी कराल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल मी असं का म्हणतेय ते. नाहीतर लगेच म्हणाल की ताई काय फरक असणार आहे, फक्त त्यामध्ये मध्ये मसाला तर भरायचा आहे, सेमच असणार, असं नसतं. कुरकुरीतपणामध्ये सुद्धा थोडा फरक जाणवतो. त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि त्यानंतर कमेंट करून कळवा की सगळ्यांना घरामध्ये ही मिरची आवडली की नाही ते. तर बघू शकता तुम्ही असा रंग आल्यानंतर म्हणजेच थोडी वरतून कुरकुरीत झाल्यानंतरच आपल्याला ही मिरची काढून घ्यायची आहे. आता मिरची काढून घेतली, लगेचच दुसरी बॅच तळायला घेऊया आपण. अशाच पद्धतीने बघा मी ह्या सगळ्या मिरच्या तळून घेणार आहे. माझी ही मिरचीची रेसिपी तुम्हाला आवडली का नक्कीच कमेंट करून कळवा. बरं माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा सांगत जा. खूप लांबून लांबून लोक व्हिडिओ पाहतात, खूप छान छान कमेंट देतात आणि खरंच खूप छान वाटतं. लवकरच आपले 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील. मला तरी वाटतं एवढ्या 8-10 दिवसात तरी आपले 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील आणि खरंच तो आनंद वेगळाच असेल त्यावेळेसचा. मी ज्यावेळेस कंप्लीट होतील त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर सुद्धा करेलच. तर चला आता बघा अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या तळून घेणार आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओंना खरंच खूप भरभरून प्रेम देताय. बऱ्याचदा मी बोलते की काय होतं बऱ्याच वेळा प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला पॉसिबल होत नाही, त्यामुळे कधीतरी राहून जातं. तर तेवढं प्लीज समजून घ्या आणि तुम्ही समजून घेताय सुद्धा. तर त्या सगळ्यासाठी खरंच या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला थँक्स म्हणते. एक मिरची कट करून दाखवते आतमधून कशी झालीये. वरतून बघा छान कुरकुरीत झालीये ना ती आणि बघता क्षणी समजतं सुद्धा. वरतून छान कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट खूप छान होते. एकदा तरी नक्कीच ट्राय करा. जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.